नमस्कार, मी घाटगे शंकरराव जयवंतराव, बारामती. इथे येण्याचं कारण आमचे माळे सर. साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जातात आणि असताही तसं. चालता येत नाही, बोलता येत नाही, नीट नेटकं खाता येत नाही, पिता येत नाही. समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही, नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र निकम. गेल्या 4 महिन्यापूर्वी त्याचे दोन्ही डोळे बंद झाले होते शुगरमुळं. योगायोगाने आमची गाठ सोडली. अँटॉक्स टी त्यानं चालू केलं. 10 ml सकाळ दुपार संध्याकाळ. त्याच्यामध्ये ते औषध घेतल्यानंतर त्याची साखर जवळजवळ 450 होती. 15 दिवसांनी त्याची साखर 82 आली. 82 आल्यानंतर पुण्याला केसकर डॉक्टरांच्याकडे आम्ही घेऊन गेलो होतो सुरुवातीला. त्यांनी सांगितलं हो याची काही ऑपरेशन होणार नाही. आणि हा त्याच्या मुलाला सांगितलं, मुलाने मला सांगितलं, हा मला झाला. त्याच्यानंतर पायाला जखम होती 1.5 वर्ष. बारामतीचे नेशनल डॉक्टर वाबळे यांनी सांगितलं अंगठा काढा. योग आपला गाठ पडली, त्याला ते औषध चालू केलं. 15 दिवसांनी जखम पूर्णपणे झाली. ओके पाय आहे. या व्यक्तीने बस ही व्यक्ती टेरेसवर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती. दिसत नाही तर पुढे काय करायचं. पण आमची गाठ पडल्यानंतर ते बघ त्याला अजून भरून येते, त्याच्याबरोबर आम्हाला भरून येते. कारण आपल्यामुळं किंवा या संस्थेमुळं एक जीव वाचलेला आहे. समक्ष उदाहरण त्याचं ऑपरेशन झालं, आता स्वतःची ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो. एखादी वस्तू दिली तर तो ओळखू शकतो, माणसाचा चेहरा ओळखू शकतो. असा त्याचा प्रवास झाला. आणि आमच्या किंवा या समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं. त्याबद्दल या सर्व लोकांचं, इथल्या एमडींचं मी माझ्या वतीनं आणि निकमांच्या वतीनं अतिशय आभारी. थोडंफार आपण बोलू. गोळे गेले त्यावेळेस सर आले तिथून. त्यांनी मला 5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की औषध चालू करणे. मला जास्त मला काही नको. पण ज्यावेळेस रक्त आले, नजर बंद झाली, त्यावेळेस आता शुगर तर कमी झाली पाहिजे, ऑपरेशन तर करायचे. 6 डॉक्टरांनी बारामतीला सांगितलं की तुला दिसणार नाही, तू तयारी ठेव. आणि मला आपलं संपलंय. आले चालू केलं. 10 दिवसात शुगर कमी झाली, ऑपरेशन सक्सेस झालं. आता ही डोळ्यात 3 वर्षापूर्वी बंद होता, हा डोळा असा लुकलुक करायला लागलेला आहे. आणि पायाचे गोळे पूर्ण जाम होते. पायाचे गोळे पण लूज झाले. जखम 1.5 वर्ष आली पण बरी होत नव्हती. आता पूर्ण जखम बरी झालेली. इतकं म्हणजे ज्याने भोगले त्यालाच माहिती आहे. मी कधीही 100 पाऊल चालू नव्हतो. आज रोजचं 10,000 पाऊल चालते आणि आता एकदम फ्री वाटतं. जायचं आणि दुकानावर बसायचं, परत माघार यायचं, एवढंच काम होतं. चालणं अजिबात नव्हतं. पण आता चालल्याशिवाय करमत नाही. इतका माळेत बदल. मी आता का बसणार नाही. नाव सुद्धा माहित नाही आहे. मी चालू केलं. आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनने असे अनेकांना जीवदान दिलेलं आहे. काहींना पाय काढायला सांगितलेला होता, पण ज्या वेळेला आमचे DO PRO यांच्या संपर्कात ते पेशंट येतात, त्यावेळेला आपले अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे चालू केल्यानंतर 2 महिन्यामध्ये त्यांची जखम वाढते आणि त्यांचा पाय वाचवला जातो. समजा त्यांना ही माहिती मिळाली नसती
आपल्या अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी औषधाबद्दल माहिती मिळाली नसते तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काय आता पाय काढायचा आहे काढून टाका असंच म्हटलं असतं, लाखो रुपये खर्च केले असते. पण आपलं हे औषध म्हणजे जवळजवळ नवसंजीवनी आहे. आणि शुगर पेशंटला अतिशय उपयोगी असणारं हे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आणखी दुसरेही प्रोडक्ट आहेत. ते सगळे प्रोडक्ट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत, आयुर्वेदिक आहेत, कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. माझी आपणाला नम्र विनंती आहे, आपण आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समाजाचं प्रबोधन करा, तिथल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं प्रबोधन करा आणि त्यांना पुनर्जन्म द्या, त्यांचं जीवन सुखकर करा, समाधानकारक करा, अशी मी आपणाला संस्थेच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. मला मार्केटिंग करणं किंवा आता अशा पद्धतीचे शेअरिंग इथं तुमच्या समोर ठेवलं याचा मागचा उद्देश आहे की आपल्या औषधाबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी. आम्ही ज्यावेळी संस्था सुरू केली होती, संस्थेचा मेन हेतू हा आमचा सामाजिकच होता आणि समाजामध्ये परिवर्तन घडवणं ह्यासाठी संस्था काढली होती. औषध विकणं, प्रोडक्ट विकणं हा आमचा हेतू नव्हता. पण गरज असल्यामुळं आणि औषधामुळेच ते सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. त्यावेळी मग रिसर्च करून हे काही फॉर्म्युला